एक बाई काय केली इतकं टायमून घेतली मी मुलं लॅमिनेशन करावं लागतं खराब होऊन जाते। हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासून इथे भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। तसेच हे 100 वर्षापासून खूप जुनं असं एक भक्तिस्थळ असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या पद्धतीने उत्साहात इथे दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली आहे व विविध आमच्या हनुमानगड ट्रस्टतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेले आहे। सकाळी 6 वाजल्यापासून महाप्रसादाचं आयोजन चालू आहे व या मंदिरासाठी लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी व्यक्तिगत खासदार असताना त्यांच्या निधीतून 25 लाख रुपये निधी देऊन प्रसादालयाचं त्यांनी काम केलेलं आहे व तसेच लोकप्रिय आमदार यांनीसुद्धा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हे जेवढं मंदिर झालेलं आहे त्यासाठी त्यांनीसुद्धा स्वतंत्र निधी दिलेला आहे। आणि मी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जे जनतेला आवाहन करतो मारुतीरायाच्या चरणी की ही जी पार्श्वभूमी आहे ही लोकांनी सर्वांनी धीर धरून सिलेंडर वगैरे याच्यासाठी सर्वांनी वेटिंगला थांबून धीर धरून सर्वांनी आपापले चालवावे। का बहुत से भाविक भक्तों ने आज दर्शन लिए हनुमान जयंती के निमित्त और जो 1983-84 के टाइम से हमारा जो भंडारा है कंटिन्यू चालू है। आज भी हमारे पिताजी के टाइम से आज भी कंटिन्यू है। पहले वो तो बहुत पैमाने पे बाहर भंडारे नहीं होते थे तो हमारे पास बहुत ज़्यादा भंडारा बनता था। अभी गली गली में भंडारा होने से थोड़ा भंडारा कम हो गया है। आप सबको हनुमान जयंती के पूरे पब्लिक को पूरी जनता को हार्दिक शुभकामनाएं। आजच्या या पावन दिवशीच्या म्हणजे हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी हनुमानगड देवस्थान नांदेडमधले एक प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थान असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची परंपरा महाप्रसाद या ठिकाणी वाटप होतो। हनुमान जयंतीच्याच निमित्ताने म्हणून नाही तर असे अनेक धार्मिक कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम असो कीर्तनाचा असो असे अनेक कार्यक्रम संत श्री महंत या गरुडदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या पावन स्पर्शाने या ठिकाणी होत असतो। आणि आपण मागे पाहिलंच असेल की श्री लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निधीतून या मंदिराचं पुनर्निर्माण झालेलं आहे आणि या भागामध्ये भाविकांमध्ये अनेक उत्साह निर्माण झालेला आहे। आणि दरवर्षी आता मी लहान असतानापासून या ठिकाणी आमच्यासारखे अनेक सक्रिय समाजसेवक म्हणा राजकीय मंडळी सेवेमध्ये असतात आणि इथला भंडारा महाप्रसाद या ठिकाणी साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत चालतो आणि 50 ते 60 हजार लोक या ठिकाणी प्रसाद ग्रहण करून जात असतात। मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय पुरातन व जागृत हनुमान मंदिर आहे हे। या ठिकाणी माझ्या मते 1962च्या दरम्यान या मंदिराची स्थापना किंवा निर्मिती झालेली असावी असा एक म्हणजे अंदाज नाही नेमकं सांगताच येईल। या ठिकाणचे संत महात्मे मौनी बाबा आणि त्यानंतर शास्त्री महाराज आणि आता हे रामचरणदासजी त्यागी महाराज त्यांच्यानंतर गरुडदासजी महाराज आणि या मंदिराची प्रचिती माझ्या मते नांदेडच नाही तर जिल्ह्यातील अनेक भक्तांना आलेली आहे। अतिशय जागृत आणि नवसाला पावणारं जे म्हणतो आपण असं हे देवस्थान आहे।